ट्रक कमी आहे. आमचा ट्रकचा ड्रायव्हर चालला चांदा या गुवाहाटी. अशा एखाद्या प्रसंगी ज्या घरात तुमची माझी बहीण, मुलगी, नात, सूत, काकू, मामी ही जर का 25 ते 30 विधवा झाली या गोळीमुळे पोलीस किंवा नक्षलवाद्यांच्या, आणि तिला आई वडील असेल तर माहेर आहे, अन्यथा माये मेली बाप मेला आता सांभाळ विठ्ठल अशी स्थिती आहे. अशा वेळेला जर तुमची क्षमा मागू, अशा वेळेला जर या 151 सांडापैकी कोणी एखाद्यानी अशाच विधवा झालेल्या बहिणीच्या घरात जर का बलात्कार सारखा प्रसंग केला तर व्यवस्था पुरुष प्रधान आहे. समाज बाईला दोष देतो, पुरुषाला दोष देत नाही. आणि अशा वेळेला तिला मानसिक दृष्ट्या खच्चीकरण झालं, फ्रस्ट्रेशन आलं आणि अजून काही हे झालं तर तिला आत्महत्या करून मरण्याशिवाय कुठलीही दुसरी पाळी नाही. हे चित्र आपण अनुभवतो आहोत, हे डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. दुसरा महत्वाचा भाग, एक सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न परवा छत्तीसगडमध्ये 23 मार्च. हा प्रश्न गोळीने सुटू शकत नाही. हा सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न म्हणजे माझ्या तोंडाला 5 बोटं जाईल अशी व्यवस्था झाल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही. कारण असं की सारे सोंग घेतले तरी पैशाचं सोंग घेता येत नाही. पैशाचं सोंग घेता आलं नाही तर 5 बोटं तोंडात जात नाही. सफेद कपडे खिशे खाली अशी माणसाची अवस्था होऊन जाते. म्हणून हा नक्षलवादाचा प्रश्न त्या तऱ्हेने सामाजिक आर्थिक प्रश्न म्हणून हाताळला पाहिजे. नंबर 1 जो आपण बघतो. नंबर 2, आम्ही जवळजवळ 7200 मेगावॅट वीज विदर्भात तयार करतो. 7200 मेगावॅट वीज तयार करतो. ही जवळजवळ सगळी कोळशावर औष्णिक वीज आहे. त्यामुळे सगळं हवेतलं प्रदूषण होतं. आपला जिल्हा 3340 मेगावॅट वीज तयार करतो आणि देशात नंबर 1 चा प्रदूषित जिल्हा आहे. मी येताना याला गाडीत म्हटलं की केवढा सुंदर वास येत आहे पेपर मिलचा. म्हणजे हवा प्रदूषित आहे. हीच जिथे सिमेंटचे उद्योग आहेत त्याच्या शेजारची अवस्था आहे. आपल्या जिल्ह्यात 5 सिमेंटचे उद्योग इकडे आहे, 6वा ACC इकडे आहे. म्हणजे 6 सिमेंटचे उद्योग आहे. ही प्रदूषणाला पोषक आहे. आणि एक निश्चित आहे की यामुळे सगळे श्वासोच्छवासाचे रोग, रेस्पिरेटिव्ह डिसीजेस आपल्या याच्यामध्ये आहेत. आणि दिल्ली आणि हरियाणाची 6 वर्ष आधी हृदयरोग तज्ञांची टीम येऊन गेली. त्यांनी सांगितलं की हे प्रदूषण जर लवकर थांबलं नाही, नियंत्रित आलं नाही, नवी मशिनरी छत्तीसगड सारखी वापरली नाही, नियंत्रित आलं नाही तर देशात सगळ्यात जास्त हृदयरोगी हे चंद्रपूर जिल्ह्यात आणि विदर्भात मिळतील. आणि आता गेल्या वर्षात 209 माणसं आपल्याकडे कॅन्सर या एका आजाराने मरण पावले. हे सगळे प्रदूषणाचे दुष्परिणाम आपण बघतो. इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार केल्यामुळे काय झालं, आपण जर राज्याची आर्थिक पाहणी पाहिली तर इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये सगळी त्या क्वालिटीच्या नोकऱ्या असल्यामुळे दरडोई उत्पन्न त्या भागातलं जास्त आहे. उदाहरणार्थ मुंबईचं 1.53, पुण्याचं दरडोई मानसी उत्पन्न आहे 1.40 आणि नाशिकचं आहे 93 आणि गडचिरोलीचं, मेळघाटचं, धारणीचं, जिवतीचं किंवा चिखलदऱ्याचं आहे 48,000 वर्षाला. 48,000 म्हणजे 48 4,000 रुपये महिन्यात कोणता बाप आपल्या पोराला, कोणता नवरा आपल्या गर्भार बायकोला चांगल्या प्रोटीनचं, चांगल्या कॅलरीचं अन्न खिलवू शकते? खिलवू शकत नाही. कारण पर कॅपिटा उत्पन्न हे कमी आहे. दुसरं असं की यांची सगळी ही जंगलात राहणारी आदिवासी मंडळी आहे. यांची सगळी उपजीविका जंगलातली फळं, जंगलातली सावजं किंवा अतिक्रमण, डबरांदोत केलेली शेती, ज्याचे ते मालक नाही म्हणून सगळ्या फॅसिलिटी इरिगेशनची असेल, नुकसानीची असेल, कर्ज मिळाची व्यवस्था असेल, करंट किंवा विद्युत सप्लाय असेल, काहीही मिळत नाही. त्यामुळे ती जमीन कसल्यामुळे नापीक होते, उत्पन्न तिकडेही वाढत नाही. आणि म्हणून दरवर्षी विदर्भातल्या चंद्रपुरातलं जिवती असेल, यवतमाळ मधलं झरी असेल, अख्खा गडचिरोली जिल्हा असेल, मेळघाट, धारणी, चिखलदरा आणि मोताळा या भागामध्ये 2,000 ते 13,000 बालक आणि गर्भार माता या केवळ कुपोषणाने मरतात. जन्माला आलेला माणूस कुठल्या आईवडिलाला वाटत नाही पोटभर खाऊ घालावं, पण एक आहे माणूस खिशाने विचार करतो, बुद्धीने करत नाही. आणि अशा वेळेला त्याच्या खिशात काही नसेल तर तो त्या कॅलरीचं, त्या प्रोटीनचं अन्न खिलवू शकत नाही. आणि म्हणून
कुपोषणामुळे 2000 ते 13,000 बालकं आणि गर्भार माता केवळ मरतात. हे चित्र विदर्भाच्या वाट्यात. तिसरं महत्वाचा भाग असा की 2008 साली केंद्र सरकारने आणि संसदेने एक सीमांकनाचा कायदा तयार केला. त्यानुसार 2009 साली निवडणुका झाल्या. त्यावेळेला 9 सालापर्यंत विदर्भामध्ये विधानसभेचे 66 मतदारसंघ होते आणि लोकसभेचे 11 होते. 2009 मध्ये लोकसभेचा एक मतदारसंघ वाशिम नावाचा कमी झाला आणि वाशिम यवतमाळ 2 in 1 झाले आणि 4 विधानसभेचे मतदारसंघ कमी झाले. दारव्हा कमी झाला, इकडे भंडारा गोंदियातला लाखांदूर कमी झाला, अमरावतीतला वलगाव कमी झाला आणि वाशिम मधला मंगरुळपीर कमी झाला. म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी कमी, आमची लोकसंख्या वाढ कमी झाली नाही. जसं त्या तमन्ना चित्रपटात म्हटलं नाही ना, भारत में अनाज नहीं पैदा होगा लेकिन बच्चे जरूर पैदा होगा, तसं आपली जनरेशन कमी झालं नाही, पण स्थलांतरामुळे मुलगा गेला म्हणून सून गेली, सून गेले म्हणून प्रसंगी कोणी आधार नसेल इकडे आई वडील गेले, जावई गेला म्हणून मुलगी गेली, असं सगळं आपली लोकसंख्या कमी झाली. देशाच्या संविधानाप्रमाणे 3,34,000 लोकसंख्येला एक आमदार असला पाहिजे. ग्रामपंचायत इंटॅक्ट ठेवा, त्यासाठी 10% वाढवा, 10% घटवा आणि 6 आमदारांचा 1 खासदार. ह्या डायरेक्शन प्रमाणे आपले पोरं तिकडे गेले. तिकडे गेल्यामुळे आता विदर्भ केवळ प्रौढांचा प्रदेश राहिलेला आहे. घरटी 6 घरामागे 1 पोरगा तिकडे गेला असं चित्र आहे. आणि म्हणून आमच्या वाट्याला लोकप्रतिनिधी, लोकसंख्या वाढत असताना लोकप्रतिनिधी वाढायला पाहिजे, पण ते आमचे उलट कमी झाले. उलट मुंबईमध्ये 34 होते, 36 झाले, कारण शहरीकरण त्या झपाट्याने वाढत गेलं. म्हणजे हाही तोटा आपण सतत भसवतो. इरिगेशनचा बॅकलॉग किंवा सिंचनाच्या अनुशेष तयार झाल्यामुळे 60,000 कोटीचा धरण 131 पूर्ण झाले नाही, 14 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली नाही. त्याचा दुष्परिणाम काय? तर पूर्व उत्तरा नक्षत्रातला पाऊस पडला नाही, दुष्काळ झाला, सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची नोटीस आली की एका दाण्याचे 1000 दाणे करणारे शेतकरी, मालक असेल, मजूर असेल, आत्महत्या करून मरू लागले. बँकेची सक्तीच्या जप्तीची नोटीस आली की गावातला जाईल, सोऱ्यातला जाईल, शेजाऱ्यातला जाईल, मेरकऱ्यातला जाईल. आणि अशा वेळेला त्यांची मानसिक स्थिती, जसं फ्रस्ट्रेशन म्हटलं, अशा वेळेला फ्रस्ट्रेशन मध्ये ते आत्महत्या करू लागले. गेल्या 12 वर्षात ज्या शेती या धंद्यात गुन्हाकार होते, एकाचे 100, एकाचे 50, एकाचे 500, त्या धंद्यावर पोट असणारे 12 वर्षात 35,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. म्हणजे आम्ही 64 वर्ष मराठी भाषिक एकत्र राहावे म्हणून मुंबई राज्यात राहिलो, मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रात राहिलो. त्याच्या आधी 4 वर्ष आम्ही या नागपूर कराराप्रमाणे द्विभाषिक मुंबई राज्यात राहिलो. तर आपल्या वाट्याला काय आलं? एका बाजूला कुपोषण, एका बाजूला प्रदूषण, एका बाजूला नक्षलवाद, एका बाजूला कमी लोकप्रतिनिधी आणि सिंचनाच्या अनुशेषामुळे शेतकरी आत्महत्या. म्हणजे आमची अवस्था 64 वर्षात. गाठ का भी खोया राम को भी न पाया, तीर्थ का पुण्य मेरे हाथ न लगा, हमने कुछ पाया नहीं, हमने सब कुछ खोया है. आणि ही विदर्भ राज्याची मागणी ही 1905 पासून, म्हणजे 120 वर्षापासूनची आहे. देशाचं स्वातंत्र्य मिळायच्या 42 वर्ष आधीपासून या अधिवेशन आहे. राजकीय पक्ष तेव्हा मूळ काँग्रेस होती, ती दिल्लीपासून गल्लीपर्यंत देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईचा मूळ प्रभाव होता. त्यांनी 1920 साली, 27 साली, 40 साली ठराव केले राष्ट्रीय अधिवेशनात की विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे. जेव्हा आपण नदीच्या इकडला भाग, आम्ही तर निजाम शासित होतो, आम्हाला स्वातंत्र्य 17 सप्टेंबर 1948 ला मिळालं. मराठवाडा आणि मूळ राजुरा कोरपणा जीवतीला. तुम्हाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं. आणि हा सगळा भाग, पूर्वीचे 8 जिल्हे, आताचे 11 जिल्हे, हा विदर्भाचा भाग हा मध्य प्रांत आणि बेरार मध्ये, सीपी आणि बेरार मध्ये होता. आणि 38 साली मध्य प्रांत आणि बेरारच्या विधानसभेने एकमताने ठराव केला की विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे. काँग्रेसने सत्तेत आल्यावर हे राज्य करायला पाहिजे होतं, त्यांनी ते केलं नाही.
कारण विदर्भ हा काँग्रेस पक्षाचा गड होता आणि म्हणून त्यांनी समित्या नेमल्या, दार आयोग नेमला 48ला, त्यांनी 53ला ज्याला राज्य पुनर्रचना आयोग म्हणतो तो नेमला, त्यानंतर एक व्यक्ती समिती, संघा समिती नेमली, सगळ्यांनी रिपोर्ट दिलाय विदर्भाचं राज्य सक्षम आणि सिलकीच आहे, पण राज्य केलं नाही. 97 साली भारतीय जनता पक्षाने भुवनेश्वरच्या राष्ट्रीय अधिवेशनात ठराव केला होता की आम्ही छोट्या राज्याच्या बाजूचे आहोत, बनवारीलाल पुरोहित किंवा विदर्भाचं आंदोलन चालवायचे. नंतर ते बीजेपीत गेले आणि त्यांनी तो ठराव मांडला. त्याच्यामध्ये त्यांनी विदर्भाचं स्वतंत्र राज्य, आम्ही सत्तेत आलो होतो, छोटी राज्य करू, विदर्भाचं स्वतंत्र राज्य करू म्हटलं. वाजपेयीजीचं सरकार आल्यावर त्यांनी 3 राज्य केले, छत्तीसगड केलं, झारखंड केलं, उत्तरांचल केलं, पण विदर्भ केलं नाही. कारण त्यावेळेला सत्तेत त्यांच्याबरोबर दिल्लीत आणि इथे ही शिवसेना होती आणि शिवसेना ही कडक विदर्भाच्या मागणीच्या विरुद्ध आहे आणि म्हणून सत्ता टिकवायची बा. आम्ही वाजपेयी साहेबांना भेटलो होतो, आमचे नेते शरद जोशी साहेब असताना त्यांनी सांगितलं बा आमचं सरकार 13 एका मताने पडलं होतं, आता त्यांचे 17 खासदार आहे, जर ते दूर गेले तर आमचं सरकार पडू शकतं, कारण आमचं 24 पक्षाचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या म्हणण्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, आमचं कंपल्शन आहे, आम्ही छोट्या राज्याच्या बाजूचे असलो तरी. नंतर तुम्हाला माहित आहे शेजारचं तेलंगणा, काँग्रेस सपुआचं सरकार होतं, तेलंगणात मोठं आंदोलन झालं आणि जो हे सगळे झाल्यानंतर 1200च्या वर मुलं मेल्यानंतर सगळं विद्यार्थ्यांनी आंदोलन चालवलं. केंद्र सरकारने त्यावेळेला तेलंगणाचं राज्य केलं, पण त्यांनीही विदर्भाचं काही केलं नाही. 14च्या निवडणुकीच्या आधी गडकरी साहेब देशाचे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष होते भाजपाचे, त्यांनी आम्हाला लिहून दिलं होतं विदर्भाच्यांना की जर आमचं सरकार दिल्लीत आलं तर आम्ही विदर्भाचं राज्य करू. आपले तुमचे आमदार हे भारतीय जनता पक्षाचे प्रांतीय अध्यक्ष होते, फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री हे आधी यांच्या बरोबर हे होते, प्रांतीय अध्यक्ष होते. दोघांनीही शेगाव, खामगाव ते आमगाव अशी एक लोकजागर यात्रा काढली विदर्भाची आणि आम्हाला सत्ता द्या राज्यात सुद्धा, आम्ही केंद्राला सांगू की हे राज्य करा म्हणून. बेबीच्या देठापासून बोंबलले आणि सत्तेत गेल्याबरोबर आम्हाला सांगायला लागले की तेवढं सोडून बोला, कारण सत्ता आणि संपत्तीचा दर्प इतका मादक असतो की कोणत्याही व्यक्तीला संस्थेच्या नाकापाशी गेला की त्याला सुंगणीचं औषध म्हणजे क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही, माणूस आपोआपच बेहोश होऊन जातो. नजाकत आई जाती है. आणि आता तर आपण म्हणतो ना, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. रामाचं नाव घेऊन हे सत्तेत आले, पण यांनीही केलं नाही. आणि आता ज्याचे जैसे ज्याचे कर्म तैसे पण देतो ईश्वर. विदर्भवाद्यांचा शाप असेल, कदाचित तुमच्या आमदारांना पैदल ठेवलाय, त्यांना तो मंत्री व्हायला पाहिजे होतं, मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होतं, पण जसे गरम करेगा वैसे बनतेगा भगवान. विदर्भातल्या जनतेचं हा शाप आहे असं समजा, त्याला ती सत्ता मिळाली नाही. आणि अशा तऱ्हेने एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्यांनी पण केलं नाही. त्यामुळे ह्यांचे 14 मध्ये 44 आमदार 62 पैकी विदर्भात आले. मागच्या वेळेला 29 झाले, 15 कमी झाले, आता 39 झाले, पण 5नी कमीच आहे 44 पेक्षा, असं चित्र आहे. आणि या सगळ्या प्रश्नाचा साठी म्हणून आम्ही 2 प्रति अधिवेशन घेतले. डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर हे प्रसिद्ध अर्थतज्ञ आहे देशातले, आणि त्यांनी त्या प्रतिविधान सभेमध्ये 2 अर्थसंकल्प मांडले. जर विदर्भाचं राज्य 14-15ला झालं असतं तर विदर्भाचं सगळ्या मार्गाचं उत्पन्न होतं 41,510 कोटी. सरांनी 20% विजेचे दर कमी केले, नवे कर लावले नाही, तरी खर्च होता 41,400 कोटी, म्हणजे 110 कोटी रुपये. सिल्कीचं राज्य झालं. 17-18ला त्यांनी सरांनी दुसरा अर्थसंकल्प मांडला आणि त्याच्यामध्ये विदर्भातलं उत्पन्न रॉयल्टीसह 54,040 कोटी म्हणजे 13,000 कोटींनी वाढलं. सरांनी 20% विजेचे दर कमी केले, नवे कर लावले नाही, तरी खर्च होता 52,380 कोटी. जर 17-18ला राज्य झालं असतं तर हे 1,660 कोटी रुपयांनी सिल्कीचं झालं असतं. एक निश्चित आहे, विदर्भाचं राज्य झालं तर आज तुमच्याकडे
7200 मेगावॅट वीज तयार होते आणि तुम्ही वापरता फक्त 2200 मेगावॅट। शेती पंपाचा 58% अनुशेष आहे आणि तुम्हाला मागली त्याला वीज दिली, शेतीला मोफत दिली, उद्योगाला अर्ध्या किमतीत दिली, घरगुती वापराला अर्ध्या किमतीत दिली, तरी तुम्हाला 2200 मेगावॅट आज वापरता ती अजून 1100 मेगावॅट लागते, म्हणजे 3300 मेगावॅट होते। 7200 मधून 3300 गेले तर 3900 मेगावॅट वीज ही तुमची जी बाहेर जाते ती इथे थांबेल। आणि आज मागच्या वर्षीचे दर होते 11 रुपये 56 पैसे कमर्शियल पर्पजला, तुम्ही 11.5 धरले तरी किती होईल? 3900 गुणिले 11.5 म्हणजे 4.6 होईल की नाही? तुमचा अनुशेष 60,000 कोटीचा सिंचनात आहे, 15,000 कोटी रुपये सार्वजनिक आरोग्य, रस्ते, शिक्षण, पिण्याचं पाणी, उद्योग, वीज यावरच आहे, म्हणजे 75,000 कोटीचा अनुशेष आहे। 39 किंवा राऊंड फिगर 40 धरलं तुम्ही तर 40 गुणिले 11 किती होईल गुरुदेव? 42 44 2 वर्षात किती होईल? 88। तुमचा अनुशेष 75,000 कोटीचा। तुमचे 2च वर्षात 131 प्रकल्प पूर्ण होईल, बाकी क्षेत्रातला अनुदान भरून जाईल आणि 2च वर्षात तुमचं राज्य हे 13,000 कोटींनी सिल्कीचं राज्य होईल, देशातलं नंबर 1चं राज्य होईल। आणि आज महाराष्ट्राचं सगळ्या मार्गाचं उत्पन्न आहे 4,03,000 कोटी, वर्षभराचा खर्च भागवायला लागतात 4,27,000 कोटी, बजेट तुटीच आहे, म्हणजे उत्पन्नापेक्षा आमदनी 8 आणि खर्च आहे 1 रुपया, यातला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे 24,353 कोटी आणि कर्ज आहे 7,14,000 कोटी। ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी हे राज्य सक्षम होऊ शकत नाही, हे बुडलाय, पोपटलेलं आहे, फक्त जाहीर व्हायचं आहे। आणि आता तसं आहे, पण 46,000 कोटी लाडक्या बहिणींना दिले आणि 48,000 कोटी ठेकेदाराचं पेमेंट थांबवलं। वृद्धापकाळ योजनेचे 3-3 महिने म्हाताऱ्याचे आले नाही पैसे, संजय गांधीचे त्या आमच्या विधवा बहिणीचे आले नाही, आणि ज्या शेतकऱ्यांनी 16, 17, 17, 18, 18, 19 कर्ज घेतलं भरलं कर्जमुक्तीमध्ये त्यांना सांगितलं तुम्ही 3 वर्ष रेग्युलर भरलं त्याला 50,000 वापस देऊ, 33% शेतकऱ्यांना दिले, अजून 67% शेतकऱ्यांचे देणं शिल्लक आहे। मी आमदार असताना कायम विना अनुदानित शिक्षण संस्थांच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत कायम विना अनुदानित होतो, तो कायम शब्द काढायला लावला 9 साली। त्यानंतर धोरण जाहीर झालं की जी शाळा 5 वर्षे चांगली चालली तिला 20%, 6व्या वर्षी 40%, 7व्या वर्षी 60%, 8व्या वर्षी 80%, 9व्या वर्षी 100% द्यायचं। फक्त 3च वर्षाचे दिले, अजून 15 + 9 24, 21 वर्षाचे पैसे अजून द्यायचे शिल्लक आहे, हे चीज आहे। आणि आमचे मास्तर जे खाजगी शाळांमध्ये ज्या कायम विना अनुदानित असताना लागले ते अगदी बिनपगारी फुल अधिकारी आहे, म्हणजे घरी चूल कशी चालेल असं सगळं चित्र आहे। म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आर्थिक दृष्ट्या आपण डुबलो आहोत आणि कर्जाच्या बाबतीत देशात नंबर 1चे कर्जबाजारी म्हणजे दिवाळखोरीत निघालेलं राज्य आहे। म्हणून मी म्हटलं 100 वर्ष जरी राहिलो आम्ही, ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी हे राज्य सक्षम होऊ शकत नाही। आणि या सगळ्याचा उत्तर आम्ही 2 अधिवेशनात अर्थसंकल्प म्हणून सिद्ध केलं। जे आम्हाला विरोध करतात त्याचं एकदा सांगतो आणि थांबतो, हे राज्य सक्षम आणि सिल्कीचं होऊ शकतं। हे जे म्हणून पहिला जो राज्य पुनर्रचना आयोग नेमला होता 53 साली, त्याला आपण त्याचे 3 मेंबर होते, एक जस्टिस फजल अली, पनिटकर आणि कुंजरू असे 3 सदस्य होते। त्यांनी सांगितलं हे राज्य सिल्कीचं आणि सक्षम होणार आहे असा 55 ला रिपोर्ट दिला। 55 साली त्यांनी 1.5 कोटी सिल्कीचं होईल असं म्हटलं। आता त्या 1.5 कोटीचे आता किती होतील तुम्ही विचार करा। आणि दुसरं असं की हे राज्य सिल्कीचं होतं हे सगळ्यांना मान्य आहे, पण प्रत्येक जण विरोध करू लागला। शिवसेनेचं म्हणणं आहे की आम्ही मराठी भाषिकाचे 2 राज्य होऊ देत नाही। मग एक प्रश्न असा की जर मराठी भाषिकाच्या एकाच घरात 3-3 शिवसेना होऊ शकतात, 2 तर एकाच घरातले, राज ठाकरेची नवनिर्माण, यांची शिवसेना, आणि आता त्यातलेच काही किल्ले बाहेर निघाले, अ गट ब गट,
खुर्द बुजुर्ग होऊन गेले. आणि अशा वेळेला जर एका भाषेचे दोन राज्य नको म्हणणारे जर दोन राजकीय पक्ष त्याच मुद्द्यावर निर्माण असेल तर या भाषेचा मुद्दा गौण आहे. आणि आम्ही त्यांना खुलं आव्हान दिलं जेव्हा आम्ही मुंबईत पत्रकार परिषदेत. फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी 3 महिने संरक्षण न घेता गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागडच्या पट्ट्यात एटापल्लीच्या पट्ट्यात राहून दाखवायचं. सुरक्षा नाही. जर वापस आले तर आम्ही राज्याची मागणी सोडून देऊ आणि समजा चुकून मेले तर मिळून ते बी करू. पण कोणी ते म्हणतात आम्हाला तुमच्याशी वाद घालायचा नाही. शरद पवार साहेब पण म्हणतात जनतेची इच्छा असेल तर देऊन टाकलं पाहिजे. म्हणजे चिदमी मेरी पडली मेरी, म्हणजे अश्वत्थामा मेला नरोवा कुंजरोवा, म्हणजे आत्याबाईला मिशा आलं तर काका म्हणून, आत्याबाईला मिशा येत नाही काका म्हणत नाही. म्हणजे अशा तऱ्हेने चीटर आहे. काँग्रेसवाले इकडे म्हणतात राज्य दिलं पाहिजे, तिकडे गेले दिल्लीत की नाही मराठी भाषिकाचं एकच राज्य राहिलं पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे या तथ्यांमध्ये काही नाही. ते म्हणतात तुम्हाला 3-3, 4-4 मुख्यमंत्री दिले. मला सांगा आमच्याकडे 66 आमदार होते, आता 62 आहे. बहुमताला 288 आणि 1 अँग्लो इंडियन 145 पाहिजे. 66 एका पक्षाचे असले तरी सरकार होऊ शकत नाही. 145 करायला बाहेरच्या भागातल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या, कोकणच्या आमदारांचं सहकार्य लागतं. आणि म्हणून सीएम आमचा, पण त्याची अवस्था कशी, कठपुतली करे भी तो क्या डोर की छुपर वाले के हाथ, दबावट त्यांचा मोठा. त्याच्यामुळे या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. घटनात्मक दृष्ट्या याला काही अर्थ नाही, आधार नाही. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं हे म्हणतात की हे राज्य सक्षम होऊ शकत नाही. आम्ही हे दाखवून दिलंय किंवा ह्या 2ला ज्याला विरोध करायचा नाही ते म्हणते तुम्हाला, मी म्हटलं आम्ही मुंबईत बसू, पुण्यात बसू, औरंगाबादला बसू, नागपूरला बसू, तुमचे 6 माणसं विरोध करणारे हे सक्षम नाही म्हणून, आणि 6 माणसं आमचे. जर तुम्ही म्हटलं सिल्कीचं नाही, सक्षम नाही तर आम्ही मागणी सोडून देऊ, पटवून देऊ, नाही तर आम्ही पटवून देतो. ऐशी तैशी करा. दिल्लीला चला, ते म्हणतात तुमच्याशी वाद घालायचा. कारण परी झाकूनही सत्य कसे राहील, सत्याला फेस तुम्ही करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरे म्हणतात जर काही राज्य झालं तर राज्यावर जर एवढा कर्जाचा बोजा आहे तर तेवढा लोकसंख्येच्या आधारे तुम्हाला घ्यावं लागेल. एक लक्षात ठेवायचं, जेव्हा राज्य तयार होतं तेव्हा रिझर्व्ह बँकेचं एक पॅनल बसतं आणि ज्या भागात घेतलेलं कर्ज जेवढ्या प्रमाणात खर्च झालं तेवढंच त्या भागावर, नव्या राज्यावर लादलं जातं. आतापर्यंत घेतलेल्या 7,14,000 कोटी पैकी आमच्याकडे फक्त 6% खर्च झाला. 6% म्हणजे 742 म्हणजे 4,200 कोटी. आणि हे एवढंच होणार खर्च, एवढाच बोजा आपल्यावर येणार, दुसरं होणार नाही. तिसरं म्हणतात ते की नाही मग तिकडल्या नोकऱ्या तुम्ही पोरं घेऊन जा. एक लक्षात ठेवायचं, ज्या कॅडरला जो माणूस लागला तो त्या सरकारचा एम्प्लॉई आहे, या सरकारचा नाही. दुसरं असं, राज्य झालं तर VPSC MPSCच्या जागी VPSC, पहिल्या पोरापासून नोकरी तुम्हालाच मिळेल. दुय्यम सेवा निवड मंडळ होईल, पहिल्या पोरापासून वर्ग 3 वर्ग 4ची नोकरी तुम्हालाच मिळेल. मंडळ महामंडळ होती, पहिल्या पोरापासून नोकरी तुम्हालाच मिळेल. आणि आपल्याला इथून महाराष्ट्रात जायचं झालं उर्वरित तर व्हिसा लागणार नाही, कारण रोडने जायचं आहे. त्यामुळे तोही काही अडथळ्याचा भाग नाही. त्यामुळे या कुठल्याही आक्षेपात तथ्य नाही. हे आंदोलन तुम्ही म्हणाल असं पेटत का नाही तेलंगणासारखं, याचं कारण असं आहे की 120 वर्षाचं जुनं आंदोलन. आम्ही 3ऱ्या पिढीतले शेवटचे माणसं, म्हणजे विकेट पडायच्या हालतीतलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलन वाढलं, पुन्हा नेते वाढले, मोठे झाले, काही ना काही ऍडजस्टमेंट झाली, समझौता गमोसे करलो असं झालं. काहींना अलग पशुखाद्य मिळालं, काहींना पद मिळाली, ते आंदोलन सोडून निघून गेले. आणि दुसऱ्यांदा पुन्हा त्यांनी हे आंदोलन उभं झालं, पुन्हा जामवंतराव मोठे झाले आणि पुन्हा 77च्या आणीबाणीनंतर पुन्हा काँग्रेस बरोबर अलायन्स केलं आणि पुन्हा गाडका बिखोया रामको भिन पाया तीर्थ का पुण्य मेरे हात लगा असं झालं. आणि अशा सगळ्या परिस्थिती आंदोलन आम्ही ते जवळजवळ 31 डिसेंबर 2012ला सुरू केलं. आज 13 वर्ष झाली. आज 5 वर्ष तर लोक म्हणत होते नेता मोठे होते, अलग पशुखाद्य खाते पळून जाते. आता कुठे लोक म्हणू लागले की हे हो सकता है. लोक यायला मानसिकता आता हळूहळू तयार होत आहे
आणि या दृष्टीने म्हणून आम्ही 23-24ला एक नागपूरला अधिवेशन ठेवलं आहे. या सगळ्या प्रश्नावर खुली चर्चा व्हावी, नव्या पोरांनी हे ऐकलं पाहिजे आणि मग आंदोलनाची पुढची दिशा ठरवता येईल. या दृष्टीने म्हणून सगळ्यांनी या प्रश्नाचा मनोमन विचार करावा आणि एक लक्षात ठेवायचं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे जो करीत आहे. कारण शेवटी सामर्थ्य चळवळीत आहे. जसं उदाहरणार्थ कंडक्टर चालला रस्त्याने, 50 पैसे दिले नाही एसटीत, कॉलर धरली तर सगळ्या एसट्या बंद होते. चळवळ सामर्थ्य कशात आहे? कंडक्टर मध्ये आहे का? त्यांच्या संघटनेमध्ये आहे. आणि म्हणून संघटना या दृष्टीने आपल्याला वाढवायची आहे. आपल्या पुढे हे मांडायला मला संधी दिली आणि तुमच्या पुढचे यक्ष प्रश्न, नोकरीचा प्रश्न आहे, पुढे नक्षलवादी भागात मरणाऱ्या बहिणींचा प्रश्न आहे, प्रदूषणाचा आहे, कुपोषणाचा आहे, जे कोणी तुमचे नातेगोते शेतीत असेल तर त्यांच्या आत्महत्यांचा आहे. आणि या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे विदर्भाचं स्वतंत्र राज्य. हे झाल्याशिवाय आपले इथले कुठलेही प्रश्न सुटू शकत नाही. कारण हे आता क्रॉनिक झालंय, गँग्रीन झालंय. एक भाग कापून हा प्रश्न सुटत नाही. सगळ्या प्रश्नाचा एकत्रित विचार करून राज्य वेगळं केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ही लढाई आम्ही चालवतो. अनायसे सरांनी विनंती केली, मॅडमनी पण सूचना दिली, म्हणून आम्ही आपल्या पुढे यायचं सांगितलं. आणि आम्ही तुम्हाला नव्या पिढीला म्हणतो की इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये होने वाला राज, ये राज है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. कारण उद्याचे नेते तुम्ही आहे. 2 गोष्टी शेवटच्या 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. पारतंत्र्याची कल्पना काय आहे? पारतंत्र्याची कल्पना ही गुलामीची आहे. गुलाम काय म्हणतो? जू बैसले मानेवरी, चाबुका पाठीवरी. आणि शेवटी तो गुलाम म्हणतो, धावू किती रे मालका, होशी दयेला पारखा, किंवा तुझी इच्छाच का जावे फुटून म्यावरी. म्हणजे मी मरून जावं का? ही गुलामीची कल्पना. पराधीन जो नर नहीं स्वर्ग नरकता हेतू, पराधीन जो नर नहीं स्वर्ग नरकता हेतू. आणि संतांनी सांगितलं, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. आणि तुम्हाला सांगितलं की आपुलिया हिता असे जो जागता. कारण म्या निज मास्टर ऑफिस फेट या दृष्टीने केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या दृष्टीने विचार करायचा आहे. स्वातंत्र्याची कल्पना काय म्हणते की दुखी मन मेरे सुनो मेरा कहना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, शेर भूखा रहेगा मगर घास नहीं खाएगा. ही स्वातंत्र्याची कल्पना आहे. आणि म्हणून ही स्वातंत्र्याची लढाई, यात माणूस जिंकू शकतो, हरू शकतो, मरू शकतो. आणि देशाच्या स्वातंत्र्याचा लढाईचा इतिहास सांगतो की रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले. आणि नैसर्गिक न्यायाचा सिद्धांत सांगतो की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि म्हणून आता युद्ध चळवळ केल्याशिवाय हे होणे नाही, आंदोलन केल्याशिवाय होणे नाही. मी सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो. सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठं व्हायची संधी मिळावी एवढ्या शुभेच्छा देतो. आणि नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांताप्रमाणे तुम्हाला न्याय मिळावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय